श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज सद्गुरु गंगागिरी महाराज जय श्रीपाद रामदास महाराज जय रंगदादा महाराज जय श्री स्वामी समर्थ महाराज जय ब्रह्म चैतन्य महाराज जय जगदंबा माता जय ब्रह्मादिक जयाला भासी मी भले शरणागत कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ झाला पद्मनाभ सेवारुणी कामधेनुची अक्षरा पार नाही इच्छेची बाई वर्षावी बैसलिया ठाई लागले भरते त्रिपुटीवरते भेटी आयची हरी नाही आम्हा विष्णुदासा जगी नारायणा सावला तुका म्हणे बहु लाटे भोजन नाही रिता कोण राहत राहो महायोग पीठे तटे भीमरथ्यां पुंडरीकाय दातुं मुनींद्रे समागत तिष्ठान्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामा जयाचे मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती ध्यान मूलम गुरुमुखी पूजा मूलम मंत्र मूलम गुरुवक्ष मोक्ष मूलम गुरु कृपा मस्तक ही पायावरी आवार करी नमो सद्गुरु सुखया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मज हृदय सद्गुरु देणे तारिलो हा संसार पुरू मनोनी विशेषात्या धरू विवेकावरी ब्रह्मादिक जया लाभासी ठेंगणे बळी आम्ही भले शरणागत कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ झाला पद्मनाभ सेवारुणी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देव ऋणी होतो. कधी ऋणी होतो? कामनेचा त्याग जी कोणती इच्छा न ठेवता जर देवाचं भजन केलं कामनेचा त्याग म्हणजे निरीच्छ भजन निष्काम सेवा सोप्या भाषेत भगवंताची सेवा करायची पण काही नवस नाही करायची काही मागायचं नाही करीत राहायचं. मग तो जो त्याग येतो देव पद्मनाभ म्हणजे भगवंत ऋणकरी झाला ऋणकरी त्याच्यावर कर्ज झाला आमचं महाराज म्हणतात. तो लाभ असा म्हणजे त्याची आता अशी ध्रुवपदाशिवाय वरच्या एक काही संगत लागत नाही का ज्या लाभाला ब्रह्मादिक सुद्धा आणि कोणता लाभ हा लाभ निष्काम भजनाचा जो लाभ आहे देवऋणी झाला ना असा कल्याणकारी लाभ आहे कोणता का ज्या लाभाला ब्रह्मादिक सुद्धा आणि ब्रह्म अधिक सुद्धा मग त्याच्यापेक्षा किरकोळी त्या लाभा पुढं
महाराज म्हणे ना, ब्रह्मादिक पदी दुःखात शिरानी. तुका म्हणे त्याचे कळे आम्हा वर्म. ब्रह्मादिक पद काय सामान्य नाही, पण ह्या लाभा पुढे सामान्य आहे, लहान आहे. या लाभाला ब्रह्मादिक सुद्धा लहान आहे. त्याविषयी आम्ही शरणागत चांगले बळी आहोत. हे जगद्गुरु तुकोबारायांचं असं म्हणणं आहे की आम्ही ब्रह्मादिकांपेक्षा बी शरणागत चांगले. पांडुरंगाला शरण गेलो ना, पांडुरंगाला शरण गेलो आणि निष्काम भजन केलं. आता असा एक प्रश्न उपस्थित होतो, बाबा आपल्या रोजच्या अडी अडचणी आहे, निष्काम भजन तरी कसं व्हायचं? काही ना मागे कोणाची तोच आवडे देवाची, पण देवाला आवडत नाही ना मागणार. अडचणी संसाराची एक मिटवली का दुसरी उभी राहते. त्याच्यापेक्षा सोपा उपाय आपण बोलत आहात. तुका म्हणे घालो तयावरी भारण वाहू, हा संसार देवा पाहिजे. हा संसारच देवाचा. सगळं मिटलं मग काय मागायची गरज आहे का? मिळालं तरी त्याचा, नाही मिळालं तरी त्याचा. बरोबर आहे का नाही? हा म्हणजे हा एक पर्याय आहे त्याला. आणि असं दुसरा एक पर्याय असा आहे, निष्काम भगवंताचं भजन केल्यावर भगवंतांना मागता देतो ना. ऋणी झाल्यावर तो न मागता देतो ना. मग आता एवढी मालिका ते उच्च नीच काही नेने भगवंत, इष्टे भाव भक्ती देखत, दासी पुत्रे कन्या विदुराच्या भक्ती, दैत्या घरी रक्षी प्रल्हादास, धर्म रंगो लागे रोहिदासा संगी, कबीराचे मागे शेलेविनी. आता कबीर महाराजाची भक्तीच तशी आहे ना, निष्काम भक्ती. देव शेलिविनाला येतो म्हणजे काय? तू काय मोकळा आहे काय? कसं भजन असतं त्याचा? पांडुरंगदास म्हणजे आस म्हणजे इच्छाच नाही कोणतीच, चित्तात कोणतीच इच्छा नाही, म्हणजेच कामनेचा त्याग. मग भजनाचा लाभ आहे खरा. पण असं वाटतं एवढं भजन करतो मग आपल्या पदरात काय पडत नाही भाऊ. पदरात पडत ना. निष्काम होत नाही तेव्हा असं वाटतंय बा, नाही का? ते भक्तीमध्ये मिळणं बसण्याचं कारण तेच आहे. प्रत्येकाला असं वाटतं आम्ही एवढं करतोय बा देवाचं, देव आम्हाला काय देतो? देव जे देतं ते आपल्याला लागत नाही. आपल्याला लागत आहे सांसारिक वस्तू. देव समाधान देतो, देव सुख देतो, देव शांती देतो, आनंद देतो. आपल्याला लागतो पैसा नाही. तर त्याच्या दुकानातला माल वेगळा आहे ना. जो कुठंच नाही तो त्याच्या दुकानात माल आहे. ब्रह्मादिक जया लाभाशी ठिंगणी, बळी आम्ही भले शरणागत. अरे ब्रह्मादिक तर मग फार लहान आहे आमच्या शरणागत. आम्ही बळी चांगले ना त्याच्यापेक्षा. कारण आम्हाला भजनाचा जो लाभ झाला आहे तो केवळ हा मुद्दा सगळ्या अभंगात माहित आहे, महत्वाचा. कामनेच्या त्यागाने. अनपेक्ष म्हणलं ना, अनपेक्ष शब्दाचा अर्थ कोणतीच अपेक्षा नाही. मग तो भक्त यो मद भक्त समी प्रिया. तेव्हा आवडणारा भक्त अनपेक्ष, निरीश्य, निष्काम. आम्हाला भजनाचा लाभ जो झाला आहे तो केवळ कामनेच्या त्यागाने, आणि त्या योगाने आमचा पद्मनाभ आमच्या सेवेचे ऋण घेतले आहे, असा ऋणकरी झालाय. देव केला ऋणी. किती सिद्धिवाई पाणी अखंड ध्यानी आणलं. अखंड भजन केलं ऋणी वहीनच नव्हतो. कर्ज वहीनच ना त्याच्यावर. आणि ऋण झाल्यावर मग माणूस आहे ना समोर आलं का मग त्याला हे पडत असं
आपण समजा एखाद्या 1,00,000 रुपये गेले समोर आल्यावर मग आपण बोज येते ना आपल्यावर तो. हा थोडं दबूनच राहावं लागेल. दबून राहावं लागेल. असा पांडुरंग संतांपुढं नम्र होतो, खाली सुद्धा पाहत नाहीये. ज्यावेळेस पंढरपूरला जाते ना तो असा वर नाही पाहत यांच्याकडे, खाली पाहत. मग कामधेनूची अक्षरा पार नाही. कामधेनूची अक्षरा पार नाही, इच्छेचे बाही वर्षावी. कामधेनू जी असते तिच्या दुभत्याला पार नाही. आता कामधेनू याची का दूध आहे का, गाय का साधी? कामधेनू म्हणजे तुम्ही जे मागशाल ते दूधच काय, काही मागा ना. कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी हे असं आहे. आवडीची धनी. काही मागा, इच्छेले ते. कामधेनू जी असते तिच्या दुधाला पार नाही, इच्छेच्या ओघाप्रमाणे ती दुधाचा वर्षाव करते. काही इच्छा करा तिथं तुम्ही पार काही मागा, किती दूध मागा, काही मागा. तस एकदा देवऋणी झाल्यावर काही मागा ना त्याच्याकडं. मग मागायचीच गरज नाही ना. न सांगायचा करी सर्व काम. त्याला काय कळत नाही काय काय लागत नाही, करीत तो आपाप. त्याला कळत आहे सगळं. न सांगता तो माकळ येते अंतर. तो तर आतमध्येच आहे ना. आपल्याला काय लागत आहे त्याला माहिती. बैसलिया ठाई लागते भरते, त्रिपुटीवरती भेदी ऐशी. त्रिपुटीच्या वर भेद करून जाईल असे आम्हाला बसल्या ठिकाणी भरती लागली आहे. म्हणजे आम्हाला काहीच कमी नाही, बसल्या ठिकाणी सगळं. कामधेनू घरी असल्यावर काही कामाला जायचे काम आहे का मग? काय काही जे पाहिजे ते जर भेटत आहे. कामधेनूवरून सहस्रार्जुनानं कामधेनू नेली होती ना जमदाग्नी ऋषीची. रेणुका मातेच्या आश्रमात कामधेनू होती. मग हे राजा आला दुपारी उन्हाचा, पाणी बिनी झाडं बिड अशी एकदम बेस्ट पैकी. एवढी शेना म्हणले आता आम्हाला भूक लागली, तहान लागली सगळं. काय म्हणले तुम्ही बसा, हातपाय दिवस तर स्वयंपाक तयार. कामधेनू होती ना. सगळ्यांना जे पाहिजे ते जेवण, पार घोड्यांना जे पाहिजे ते चारा, सगळं पार फळं मुळं पाची पक्वान जेवण एका झटक्यात. राजा म्हणे अरे साधूकडे असं काय जादू आहे, आम्ही राजा सुद्धा एवढी एका झटक्यात एवढी तयारी करू शकत नाही ना. आणि यांना एका झटक्यात एवढं जेवणाची व्यवस्था. जेवण काय म्हणले. मग त्यानं विचारले कसं काय बा. काय नाही, भगवंताच्या कृपेनं आमच्याकडे कामधेनू, तिच्या कृपेनं आम्हाला काही लागत नाही म्हणले. जे पाहिजे ते भेटत. सगळे जेवण बिवणं झाल्यावर काय आता त्याला काय कमी नव्हतं काही, पण त्याग नाही ना, निरीच्छा नाही ना. म्हणली कामधेनू आम्हाला देऊन टाक. गोसायच्या दारात काय उपयोग म्हणले त्याच्यावाला. राजाला शोभन ना ती. म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी. मग त्याचं पुढं हेच झालं ते कामधेनूमुळं. परशुरामानं त्याचं मुंडकच उडवलं ना. मग म्हणजे कामधेनू तुम्हाला येत असले तर घेऊन जाते स्वर्गात. ती काही येणार नाही. तिच्यातून सैन्य निघालं, बरंच सैन्य मारलं. मग ती कामधेनू नेली. मग जमदाग्नीला मारलं, परशुरामाला. मग परशुरामाला सहस्रार्जुनाला मारलं. म्हणजे कामधेनूची शक्ती कशी आहे. भरतय म्हणले आम्हाला बसल्या ठिकाणी भरत लागलंय म्हणले. आम्हा विष्णुदासांना हरी नाही, आम्हा विष्णुदासा जगी नारायणांगी विसावला. आम्हा विष्णुदासांना जगतामध्ये पराजय नाही. आता देव असले कसं काय पराजय होईल. हो
देवाना हनुमंतरायाला आशीर्वाद दिला. हनुमंतरायाचा पराजय नाही ना कधीच, नाही. कधीच नाही. कारण भगवंतांनाच त्याला यश देऊन टाकलं ना, हा हा. मग कसं काय पराजय होईल? कुठं किती हनुमंतरायाना लंका दहन केली, किती मोठं काम आहे रामायणामध्ये, पराजय माहितीच नाही ना. नाही. पण निष्काम सेवा किती मग, पगार आहे का काही राहायला? नाही. जेवायला नाही, झोपायची सोय नाही, काय नाही, फक्त सेवा करीत राहायची. तिकडे फळमुळं खायची, पुढं झोपायचं, काही व्यवस्था नाही ना काही दुसरी. नाही. सेवालाही ना दास्यत्वे निकट हनुमंती केले, म्हणून देखील रामचरण आम्हा विष्णू दासांना जगतामध्ये पराजय माहित नाही. कारण आमच्या अंगी नारायण स्थिर झाला. हो. आमच्या अंतःकरण नारायण स्थिर झाला म्हणलं, स्थिर. हा. अंतःकरणात भगवंत स्थिर होणं महत्वाचं आहे. त्याचा निश्चय होणं महत्वाचं आहे. तो अंतःकरणात आहेच, तर त्याचं ज्ञान होणं महत्वाचं आहे. मन स्थिर होणं महत्वाचं आहे. मन शुद्ध होणं महत्वाचं आहे ना. तसं कसं स्थिर होईल तो? नाही. त्यांनी साधना केली, भजन केलं, एवढं निष्काम भजन केल्यामुळं मग सगळ्यात मोठं हा पगार आहे ना. हा. कारण आमच्या अंगी नारायण स्थिर झालाय ना. मग काय कमी आहे? कमी काय आहे? जगाचा मालकच अंतःकरणामध्ये येऊन थांबला, आता काय कमी आहे? मग सुखा काय उणे झाले सोयरे त्रिभुवन, देव केला ऋणी, रिद्धी सिद्धी वाहे पाणी. म्हणजे सगळ्यात महत्वाचं भगवान परमात्मा अंगी म्हणजे अंतःकरणात नारायण स्थिर झाला, अंतःकरण स्थिर झालं. असं ज्यावेळेस अंतःकरण स्थिर होतं, मग तिथं काय आनंदाला कमी आहे का? नुसतं आनंदच आहे ना मग. आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन. अंतःकरण स्थिर झाल्यावर पाणी जर स्थिर झालं तर प्रतिबिंब किती क्लिअर दिसतं, मग आरतीची गरज नाही ना. नाही. म्हणजे त्या भगवंताची अभिव्यक्ती होती अंतःकरणात, प्रचिती येते, अभिव्यक्त होतो तो. म्हणजे सगळ्यात महत्वाचं का आपल्या अंतःकरणामध्ये नारायण स्थिर झाला पाहिजे. आपल्या जगद्गुरु तुकोबराय म्हणतो, आमच्या अंतःकरणात नारायण स्थिर झाला. आणि स्थिर होण्याकरता ते सगळं आहे ना. काय करताय? हरी आला हाता मग कैसी भय चिंता. भगवान परमात्मा अंतःकरणात येणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि लक्ष लावया चरणी म्हणे नामयाची जनी. तात्पर्य अंतःकरणामध्ये आम्हाला विष्णुदासांना जगतामध्ये पराजय माहित नाही. कारण आमच्या अंगी नारायण स्थिर झाला. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, हे भोजन मोठे बळकट आहे, येथे कोणीही उपाशी राहत नाही. शेवटचे फोन न्यूट करा तात्या. हरी तुका म्हणे बहु लोटे हे भोज, नाही रीता कोण राहत राहो. तुका म्हणे बहु लोटे हे भोजन, नाही रीता कोण राहत. तुकाराम महाराज म्हणतात, हे भोजन मोठे बळकट आहे, येथे कोणी उपाशी राहत नाही. कोणतं भोजन आहे? हे ब्रह्मरस भोजन आहे. हे काही आपलं साधं भोजन नाहीये. हे ब्रह्मरस भोजन आहे. कोणाची? संतांच्या पंगतीला आहे ना आपण, महात्म्याच्या पंगतीला आहे. इथं कसं काय कोणी उपाशी राहील? ब्रह्मादिक दया लाभात येते बळी आम्ही भले शरणागत.
ते आपण भगवंताची शरणागती करावी थोडक्यात. शरण गेल्याचे काय होते फळ तुका म्हणी फळ उद्धरिले. कामनेच्या त्यागी भजनाचा लाभ भजन निष्काम घडावं. काय भगवंत देईन त्याचं फळ, तो काय कोणाचं काही ठेवीत नसतं. त्याचं असं आहे घेशी तेव्हा ऐसा असशी उदार. देवाकडे असा धारवाडी काटा आहे. धारवाडी काटा कळतो. सोनाराचा काटा कसा राहतो. हा, आपल्या काट्याला पाऊस रात पाऊस माग पुढे चालत, त्याला वाऱ्यानं सुद्धा हालत असतो. असं आहे त्या भगवंताकडे. म्हणून कामनेची त्यागी भजनाचा लाभ झाला पद्मनाभ. देवारुणी कामधेनुती अक्षरा पार नाही. इच्छेची वाई वर्षावी बैसले ठाई लागले भरते त्रिपुटीवरती भीती ऐसे. हरी नाही आम्हा विष्णू दासा जगी नारायणांगी विसावला. आमच्या अंतकरणामध्ये भगवान नारायण स्थिर झाला. तुका म्हणे पोहू लोटी हे भोजन नाही रीता कोण रास. मग हे जर निष्काम भजन झालं, महाराजांना काय सांगायचं अभंगातून? तात्पर्य एकच सांगायचंय. तेवढं तात्पर्य जरी कळालं ना आपल्याला अभंगाचं, आपल्याला जर निष्काम भजन झालं आपल्याकडून जर भगवंताची निष्काम सेवा झालाय तर भगवंत आपल्याला उपाशी राहून देत नाही. उपाशी राहून देत म्हणजे दुःखी राहून देत नाही. सामान्य भोजनाचा विषय नाही हा. इथे ब्रह्मरस भोजन आहे ना. निष्काम भजनावाल्याला काही साधं भोजन चालेल? हा, सकाम भजनावाल्याला तो एवढं देतोय किती काही जे लागत ते देतोय. हा, तर ज्याची निष्काम भजन त्याला मग ते ब्रह्मरस देतो. ब्रह्मरस घेई काढा तिने पिळावाले सत्य नाम. का म्हणे सर्व सुख त्या संगती. सर्व सुख ब्रह्मसुख म्हणजे ब्रह्मानंद ब्रह्मरस ते भेटणं म्हणजे खरं देवाचं दर्शन आहे, नाही का? दर्शन एक दिवशी नाही, अखंड आनंदात राहणे. अखंड आनंद ही फलप्राप्ती अभंगाची. पुढचा अभंग आहे. तुझे खंडे तरी उरला तो अवघा हरी. आपणा बाहेरी न लगे ठाव धुंडावा. तुले जाणावया जाना कोड तरी मना पारधीचा कोणा जाणे तिनीची साधाव्या. देह आधी काय खरा देह संबंध पसारा. बुजगावणे चोरा रक्षणाचे भारतचे. तुका करी जागा नको वासकू अवघा. अहेशी तू अंगांगी डोळे उघडी. जगद्गुरु तुकोबरा या अभंगातून सांगतात आधी देव काय खरा देह संबंधी पसारा. तर देह खरा नाही म्हणले, देह संबंधी पसारा खरा. महाराजांची भाषा लई सडी तोड. ब्रह्मज्ञानी महात्म्याला काय निश्चय झालेला असतो ना. म्हणतो आपण विलाची का व्यवहार नाही का. निश्चय कुठं होतोय लगेच. आपलं देहाचा आधात्म्य सुटलेला नाही ना. बरं म्हणलो बी म्हणून नसतं, म्हणून जमत नाही. सटके बसतात सटके बसतात आपल्याला, म्हणजे नुसतं म्हणून उपयोग नाही होत. ज्यावेळेस आपलं देहाचं तादात्म्य सुटांना देह तादात्म्य त्याच वेळेस दुःख कमी होतं, अन्यथा होत नाही. नुसतं परोक्ष ज्ञानानं काय होत नाही, अपरोक्ष ज्ञान झालं पाहिजे. आता त्या गजानन महाराजांची गोष्ट तुम्हाला मागे सांगितली ती कशा करता सांगत होते. गजानन महाराजांचं अपरोक्ष अनुभवाचं होतं ना ते पलंग पेटला त्या वेळेस. काशीचे जे शास्त्री आले होते ते हे सांगत होते आधी देव काय करा. देह संबंधी सारा नैनम छंदंती शस्त्रानी नैनंद होती ते सावका. पंचमहाभूत आत्म्याला काय करत नाही. आत्मा अमर आहे, आत्मा असा आहे, आत्मा तसा आहे. पण त्यांचं ज्ञान कसं होतं, शब्द ज्ञान होतं ना. आणि संत गजानन महाराजांचं ज्ञान अनुभवाचं होतं ना.
मग पलंग ज्यावेळेस टेकला त्यावेळेस ते म्हणले बसा पलंगावर. मग समजा आत्म्याला जर काहीच करीत नाही नागणी मग ते लागली पाया पडायला. फार मोठे साधू आहे बा, आम्ही काय पोट भरणारी साधू आहे. पोटासाठी संत झाली खाली तर भविष्य. ते आम्हाला आता ते बघ कपड्याची लाज वाटायला लागली म्हणले तुमच्याकडे पाहून. आणि रात्रभर तर किती काही रात्री प्रवचनात किती काही बोलले. काही ह्या उघड्याच्या नादी लागली म्हणते. याला तुम्ही सद्गुरू मानते म्हणते, संत मानित्यात म्हणले. नाही त्याच्या अंगावर कपडे नाही म्हणले. पण सुख भरपूर घेतलं ना रात्री प्रवचनातून. हा. तात्पर्य जगद्गुरु तुकोबारायांचं तसं नाहीये. त्यांच्या ठिकाणी द्वैत नाही राहिलेला ना. हा. दोन दिसत नाही त्यांना, एक दिसतं. एक तत्व या विश्वामध्ये एक भरलेलं आहे सगळं. सबका मालिक एक. ब्रह्म एक, ब्रह्म दोन नाहीच येत आमच्याकडून. म्हणजे द्वैताचा निराश झाला. देहाच्या निराशे पाविते. देहाचा निराश झाला पाहिजे बरं का आपल्या. आपली देहबुद्धी जोपर्यंत नष्ट होत नाही ना, आणि ही देहबुद्धी सेवेशिवाय नष्ट नाही होत. त्याचे महापुरुषांचे चरित्र वाचावं मग कळतं. काय ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी सेवा केली. माझी 1 वर्ष अशी सेवा केली सद्गुरूंची कंप्लेट पतिव्रतेसारखी. देहबुद्धीच नष्ट झाली म्हणले. मान काय म्हणते आता, अपमान काय म्हणते, काय म्हणते, काहीच नाही राहिलं ना. पूर्ण काय सेवेत म्हणजे काय सेवा आहे. आणि सेवेना याचा निराश होत. महाराजांचे प्रमाणे तुका म्हणे नाही निराशाला देह तवर याव घे संसारिक. सांसारिक. देहाचा निराश होणं म्हणजे काय, फक्त तसा निश्चय होणं मी ब्रह्मरूपी, मी शिवस्वरूपी, मी आत्मरूपी देहात असतानाच. देहात राहून, कारण कसं देहात राहिल्याशिवाय मुक्ती भेटत नाही कशी. त्या देहाशिवाय त्याच्यात राहूनच त्याचं ज्ञान करून घ्यायचं ना. हा. हा म्हणजे द्वैताचा निराश झाला म्हणजे खाली अवशेष एक हरी तू राहतो. काय राहतो आपण यालाच माझं स्वरूप म्हणतो ना. पंचमहाभूत. पण आपल्याला साधूना सांगितलं ना, तू हे शरीर नसून तू ब्रह्मरूपी अहम ब्रह्मा. हे जे आपलं जे तत्व आहे ते तू आहे. एक साधन आहे. त्याचं चिंतन करता 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 बुद्धी निश्चय आत्मज्ञान. बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे फक्त, बाकी काय नाही करायचं. बुद्धीचा निश्चय होतो चिंतनाना का मी शिवस्वरूप आहे, मी अमर आहे. आणि मग आपण अमर म्हणल्यानंतर दुसरी वस्तू काय राहिली खाली शिल्लक. द्वैताचा निराश झाला म्हणजे खाली औषध एक हरीच राहिला ना. आणि हरी काय आपल्यापेक्षा वेगळा आहे का मग? हरी आपल्यापेक्षा वेगळा नाही ना. आपलं स्वरूपच ते मग एकच राहिलं ना. ते द्वैताचा निराश म्हणजे जीव वेगळा नाही, शिव वेगळा नाही, एकच आहे. म्हणून ना जीवाची परिचुकी महेश. तो जीवच शिव झाला ना. आता दोन वस्तू कुठे, देव वेगळा मी वेगळा असं नाही राहिलं. आता एक त्याला सायुज्य मुक्ती म्हणतात. सायुज्य मुक्ती म्हणजे मिठाची बावली केली आणि ती समुद्राला भेटायला गेली, दुसऱ्या दिवशी परत आणता येईन का? एक झालं ते सगळं. अवघा रंग एक झाला. द्वैताचा निराश झाला म्हणजे खाली अवशेष एक हरीच राहतो. त्याला शोधण्यास आपल्या बाहेरच्या ठिकाणी जायच नको. आता आपण कुठं शोधितो त्याला? चला चाललो आम्ही देवाला, नाही का? असं म्हणायचे अरे तुम्ही देवाला चालले, पण देवाला घेऊनच चालले तुम्ही. त्यावेळेस भाषा कळत नव्हती ना. साधूची भाषा जीवाला कळत नाही. तुम्ही देवाला चालले, देवाला घेऊनच चालले ना. देव तर आपल्या अंतःकरणात जवळ असता जीव का धांडोळी शिव तरी एकाग्र मन मोठं सुखाचे.
सगळं आपल्या जवळ आहे. फार मोठं धन आहे, फार मोठा ठेवा आहे. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडाला, पण तो दाखवणारा भेटावा लागतो. आणि मग माझे सुख मज जावी तुला म्हणलं ना, कुठून आणलं नाही, अरे माझच. सद्गुरु नाईके पूर्ण कृपा केली. आणि मग ती जी वस्तू आहे, पण ती वस्तू एकदा द्वैताचा निराश झाला, हरी हरी हा जो शब्द या कधी कधी निर्गुण वाचक घेतला जातो बरं का. कर्णात अंतकरणात म्हणलंय ना. हरी हा जो शब्द आहे भगवंताचा हरी. पांडुरंगाची मूर्ती आहे पंढरपूरला, अयोध्येला प्रभू रामाची, इकडे गोकुळ वृंदावन भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. हरीचं मंदिर कुठे आहे? नाही कुठं. हे आपलं शरीरच मंदिर आहे ना हरीचं. हरी निर्गुण वाचक घेतला इथं आता. प्रत्येकाच्या हृदयात हरी आहे ना. मग आपलं मंदिर म्हणजेच हरीचं मंदिर आहे ना. आपलं शरीर म्हणजे जेवढे शरीर तेवढे देवाचे मंदिर. माहित नाही त्याच्यामुळे. हे माहिती होण्याकरताच मंदिर, बाकी काय करताय. याचं मंदिर बनवण्याकरता मंदिर. द्वैताचा निराश झाला म्हणजे खाली अवशेष एक हरी राहतो, त्याला शोधायला आपल्या बाहेरच्या ठिकाणी जायला नको. वास्तवात आपल्याला माहितीच नसतं, कोणालाच माहिती नसतं आपला काय दोष नसतो नाही का. आडराणी भरले जग आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण. बोलिले जे ऋषी सात भावे वाढू संतांचे मार्ग. आडराणी भरले जग. आपण आडरानात होतो ना. मग आड रानात विषयाच्या रानात हिंडत होतो आपण. आपल्याला ऐशियाचा पदर धरा, त्याने देव येईल घरा. महात्मे भेटल्यामुळे त्याने आपल्या किती मोठ्या प्रमाणे नाथांचं तुम्ही काही म्हणता ते. धर्म जागो गुरु महिमा ती जावीला देव, निवारुनी भवर जाळे. भ्रांती घालवली ना. धन्य जागो गुरु महिमा तीही जावीला देव. महाराज म्हणतात येऊनी गुरुनाथे, माथा ठेवीला करू अज्ञान तिमिर गेले, कुठले शुद्ध मार्ग साचारू. तिथला अज्ञान अंधारू. गेलं अज्ञान, गेलं अंधार म्हणजेच अज्ञान. द्वैत गेलं, तुझे खंडे तरी उरला हरी. पण धन्य जागो गुरु महिमा तीही जावीला देव, ते लागत होतं ना आपल्याला. तेच म्हणलंय तुकाराम महाराजांचं, नाथ महाराजांचं एकच आलं ना. अरे त्याला शोधण्याचं आपल्या बाहेरच्या ठिकाणी जायला नको, दाखवणारा भेटला पाहिजे फक्त. आत्मज्ञानी महात्मा का म्हणली मजला समाता. बाहेर देवे सांगणारे किती का भेटतील ना. उठी पुत्रा जाई तीर्थे रे हिंद जेथे, साधू आणि संत आसती बा उदंड. त्यामध्ये आत्मज्ञानी पहिलं त्याला आतला पत्ता लागेल पाहिजे ना. आप तुबे तो तुबे यजमान को लेकर तुबे नाही का. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी, जळाची परी तळोट. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती, निघाला भक्तीपंथी. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐका आला घर पुसवणी. तात्पर्य द्वैताचा निराश झाला म्हणजे खाली अवशेष एक हरी राहतो, त्याला शोधायला आपल्या बाहेरच्या ठिकाणी जायला नको. दोन चरण पुढं म्हणलं महाराजांनी, देह आधी काय खरा, तुझे खंडे तरी उरला तो हवगा हरी. आपणा बाहेरी न लगी तुले जाना वया जाना, कोड तरी म्हणे मना पारधीच्या खुना जाणे.
तिनेची जाणाव्या. एवढे जाणण्याची जर इच्छा असेल तर मनानेच मनाला जाणा. पहा, हृदयातला देव जर तुम्हाला करायचा असेल तर काय करावं लागेल? मनानेच मनाला जाणा. पारध्याच्या खुणा ज्या आहेत त्या पारध्या कारणानेच जाणाव्या. त्यालाच माहिती पारध्याच्या खुणा, अंतरीच्या खुणा प्रगट होणे. ऐसे वर्म मज दावी नारायण. अंतरीच्या खुणा प्रगट होणी. आता ज्याची त्यालाच माहिती त्या खुणा. साधूच्या खुणा माहिती. पारधी हा शब्द दृष्टांत करता घेतलेला आहे. त्याला ते जाणायचं असन मनानेच मनाला जाणा. ज्याच्या त्याच्या खुणा, ज्याचा त्याचा अनुभव ज्याच त्याला माहिती ना. एका बाईचं पोट दुखत होतं ना. दुसरी म्हणणारी मग असं पोट दुखत होतं. झोप काय असं पोट दुखत असतं म्हणजे ते. आता पोट दुखायचे किती काय प्रकार राहते ना. आता हिचं पोट दुसरं काय दुखत असेल ना. आता असं आहे ना म्हणजे महाराज म्हणले एक कोणा बहिर्मुख लोकांना कसं काय कळतील. कुठं तरी म्हणे म्हणा पारतीच्या कोणा जाणत येणीच जाणावे. ज्याला अनुभव आहे तोच जाणीन ना. जाणता पाहिजे त्याला. जाणता म्हणजे अनुभवी. आपला अनुभव. जगद्गुरु तुकोबरायांची भाषा कशी आहे? देह आधी काय खरा. आपलं खरा म्हणजे त्यांना अशा याच्यात सांगायचंय का कधीतरी नष्ट होणार आहे ना. कायमसाठी होणार आहे. ज्यावेळेस हनुमंतराय सीताशुद्धी करता गेले ना. सीताशुद्धी करता गेले. सीताशुद्धी झाली. भरपूर फिरले. सूक्ष्म रूपाने फिरले ते. त्यांना जायचं होतं रावणाच्या दरबारामध्ये. मेघनादाना मग ते भरपूर युद्ध झालं. तो पार भोयारात लपून बसला. ब्रह्मदेव म्हणला बाबा ब्रह्मपाश तुला काहीच करू शकत नाही हनुमंतराय, पण माझ्या ब्रह्मपाशाचं महत्व राखायचं म्हणून तू आता त्याच्यात सापडून जाय मध्ये. तुला जायचं त्यानं मध्ये. हनुमंतरायावर कोणताच पास चालत नाही. मग ते मध्ये वगैरे गेलं रावणाच्या सभेमध्ये. सिंहासनावर असं शेपटी सिंहासन बसलं आणि मग त्याला विचारलं तुझं मरण कशात आहे. कोणाला विचारलं? रावण विचारितो हनुमंतरायला तुझं मरण कशात आहे. तो म्हणले मला मरण नाही म्हणले. मी चिरंजीवी म्हणले. मी अमर आहे म्हणले. असं कुठं राहत असतं का म्हणले. तर तो बी काय विद्वानच होता ना रावण. काही असं येडपट नव्हता का म्हणायला. काय नाही म्हणा. अरे तो म्हणे तो जन्माला आला त्याला एक दिवस जावा लागत असतो म्हणजे. उपजी येते नाशे नाशिले पुनरुपी दिसे घटिका यंत्र जैसे परिभ्रम. त्याला पटाना ना ते. भरपूर त्यांना सांगितलं मला शस्त्र काही करू शकत नाही, अस्त्र काही करू शकत नाही, मी अमर आहे म्हणले. मला काही. तो म्हणे अरे आतापर्यंत एवढे आले म्हणले कोणीच राहिलं नाही म्हणले. जरा त्यांची चर्चा झाली. हनुमंतराय म्हणले आता जटाईचं ते अगोदर बरंच झालं होतं ना. ते वाचवा करता खोटं बोलत असं म्हणले असं तसं. हनुमंतरायच्या लक्षात आलं आता काहीतरी लीला दाखवाच लागेल याला. याला काय खरं सांगून पटणार नाही म्हणले आता याला. काय बोल शेपटीत मरण असं सांगितलं. आपला मुद्दा एवढाच आहे फक्त देह आधी काय खरा. देह हा एक दिवस नष्ट होणार आहे कोणाचा जरी असला तरी. पंचमहाभूत शरीर आहे आपल्याला. उसनं दिलेलं आहे देवानं आपल्याला. त्याच्यापासून भगवंत जोडायचा आहे. नाशिवंत देता ब्रह्म येईल हाता. वस्तू काही सामान्य नाही ती, पण ते आपलं स्वरूप नाही आणि ते टिकणारा नाही. खरा म्हणजे कधीतरी त्याच्यावाला नाश होणार. म्हणून देह आधी काय खरा आणि देह संबंधी पसारा. मग सगळं देहाच्या संबंधानाच आहे ना.
पत्नी असन, मुलं बाळ, घर दार इस्टेट काय असन, ते सुद्धा एक दिवस नष्टच होणार आहे. हा. जी गोष्ट निर्माण झाली ती एक दिवस नष्टच होत असते. जी गोष्ट डोळ्याला दिसते ना ती एक दिवस नष्ट होणार आहे. हा सिद्धांत आहे. जे डोळ्याला दिसतं ते नष्ट होणार आहे आणि जे डोळ्याला दिसत नाही ते कधीच नष्ट होत नाही. आणि ते संत आपल्याला दाखवत. आदर्श दर्शन आहे संताची. आत्मा अदृश्यच आहे ना. आत्म्याचं दर्शन करून देतात संत. आत्माच पांडुरंग आहे. माझी साक्षात्कारी सरी अहंकाराची वारी. आत्मसाक्षात्कार झाला का मृत्यू नष्ट होतो. मृत्यू कोणला आहे? मृत्यू कोणला? आपल्याला थोडाच आहे मृत्यू. देहाला आहे ना. म्हणून मग त्याचा निश्चय झाला का आपण अमर आहोत. अमर अमर खरे की पहा खोटे न म्हणा दे माझा मग भरवसा कळेल. हे तर तेच म्हणायचंय त्यांना. आधी देह काय खरा. देह आधी काय खरा. देह संबंधी बुजगावणे चोरा रक्त. आता बुजगावणं म्हणजे काय? लय भारी वाघ असला ते बुजगावून लायचे ना आपला शर्ट घालून. पोरं घाबरते ना त्याला. बुजगावणं कवर राहत. पिकनिक तर आता हे बुजगावणं कवर सांगणार आहे तुम्हाला. पिकनिक तर बुजगावनात आहे ना. आम्ही तोपर्यंत बुजगावण्याचं काम असतं. पण आतमध्ये जे आहे खरा सांगणारा तो वेगळा आहे ना. देह आधी काय खरा देह संबंध पसारा बुजगावणे चोरा रक्षण असं भासत. बुजगावण्याचं हे दिलंय देहाला दृष्टांत. हा बाबा नसला तर बुजगावणच आहे ना. हा बाबा रथातून उतरल्यावर बुजगावणच येते. साधूचे दृष्टांत म्हणजे काय साधे नसतात. ऐसलाच तुका करी जागा नको वस्तू वाऊगा आहेची तो अंगा अंगी डोळे उघडी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्याचे दिसणे शेतातील बुजगावणे जसे चोराचं रक्षक आहे ना. कोणाचे देहाचं बरं का म्हणे ना ते देह काय खरा. मग त्याचं दिसणं म्हणजे कसं आहे जसं बुजगावणं जसं चोराचं रक्षक आहे असे सत्य भासते त्याप्रमाणे. पण ज्यांना बुजगावणं बनवलंय स्वतः तो घाबरण का? त्याला माहिती आहे बुजगावणे म्हणून. तो काय घाबरत नसतो. अकरा विक्र घाबरत आहे फक्त आपली. ज्याला बुजगावणं बनवलंय संत घाबरत नाही त्याला. मग सोडायचं तर सोडलं शरीर. त्याला काय आपलं नाहीच आहे. मग सोडलं तर आनंदात त्याची वस्तू देऊन टाकायची. देह सोडला म्हणतात अजून काय ठेवला म्हणले देह. इतका फरक आहे ना. मग सामान्य सोडीच नाही. शेवट आपल्या स्वरूपाच्या विस्मृती रूप निद्रेने पहा निजलेल्या जीवात तुकाराम महाराज जागे करतात. कोणती झोपी? स्वरूपाची विस्मृती. स्वस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान आहे ना. अनादी काळापासून विश्वस्वप्नाचा धांदा. अनादी काळा अविद्येच्या निदा म्हणलं ना. अविद्या म्हणजे अज्ञान. आपल्याला माहिती होतं का आपण कोणी. दादा नसते भेटले तर आपल्याला माहिती होतं का आपण कोणी. चालला होता रस्ता आपला सरळ. आपल्या स्वरूपाच्या विस्मृती रूप निद्रेने बाबा अहंकार निशिता गुरु वचने फुटली पाहत माता भक्ती भेटली बरोबर. म्हणजे आपल्या स्वस्वरूपाच्या विस्मृती रूप निद्रेने निजलेल्या जीवास तुकाराम महाराज जाग करता. होईबा जागा नाही का. किती ठिकाणी जगजोगी जगजोगी जागो जाग.
उठा जागे आता स्मरण करा पंढरीनाथा. पण स्वस्वरूपाच्या ठिकाणी जाग करणं वेगळं आणि झोपेतून उठणं वेगळं. या झोपेतून तर कोणी उठीन, नाही उठला तर घरचे उठवतील, सकाळी पोरं उठवतील, बायको उठीन. नाही उठला तर कोणीतरी येईन ना उठवायला या झोपेतून. सामान्य उठू शकतो या झोपेतून, पण अज्ञानरूपी रिरेतून बाकीचं नाही कोणी उठणार. त्याला मजाला समाता लागल. संत लागतील तेच उठू शकतात. जो उठला तो दुसऱ्याला उठीन ना. झोपल्याला उठीन का? कसं काय उठीन गोरच असल्यावर. भारी चरण आहे शेवटचं. तुका करी जागा नको वसकू वाऊगा आहेस तू अंगा अंगी डोळे उघडी. तुकाराम महाराज आपल्या स्वरूपाच्या विस्मृती रूप निद्रेने निजलेल्या जीवास तुकाराम महाराज जागे करतात. म्हणजे त्या सांगतात, अरे तू व्यर्थ भिवू नको, तू अंगानेच परमात्मा स्वरूप आहे. आता मा वाक्य नाही का येऊन अंगानं म्हणजे स्वरूपानं बरं का. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. काय भारी सांगितलं शेवट. अरे तू व्यर्थ भिवू नको, तू काय मरणाला वेत, तू मरतच नाही ना. अरे मैनावती म्हणली ना मला अमर केलंय म्हणले जालिंदरान. काय निश्चय असन बरं तिचा. देत असतानाच म्हणली ना. तुकाराम महाराज म्हणले अरे तू व्यर्थ भिवू नको, तू अंगाने परमात्मा स्वरूप आहेस. हे तुला तुझ्या अंगाची म्हणजे आत्मिक दृष्टी आहे ती उघडून पाहशील मग तुला समजून येईल. कृष्णा एक वेळा ही दृष्टी पाहिजे ना त्याला. दृष्टी द्यावा लागेल त्याला, म्हणजेच आत्मदृष्टी. ज्या वेळेस तू आत्मिक दृष्टी तुला प्राप्त होईल, उघडून पाहशील. तुका म्हणे काही आंधळी जन गेले विसरून अरे खऱ्या देवाला म्हणजे आत्मस्वरूपाला. खरं देव म्हणजे आपल्या हृदयातच आहे ना. आत्मस्वरूपाला विसरला तू. कशामुळं? स्वस्वरूपाच्या विस्मृती रूप निद्रेने. आता उठवल्यावर कोण झोपला नाही पाहिजे मात्र. एकदा झोपला उठावला मग कोणा जर झोपला तर मग त्याला कोण काय करील. त्याच्याकरता सत्संग असतो. मग डुकली येऊ नये बाबा स्वरूपाचा अज्ञान परत. सत्संगातच डुकली. वैराग्य प्राप्त व्हावं हे सोपं करून सांगितलं बा. अशा वेळेस शास्त्र पाहिल्यावर कळतं का आपल्याला संतांनी किती योग्य मार्ग दाखवला बरं. याच्याकरता शास्त्र पाहायचं असतं बरं का. असं चिंतन याच्याकरता करायचं असलं का आपला निश्चय होण्याकरता. आपला असं हलतीने श्रद्धा देव का बरोबर आपण खरंच स्वरूपाना ब्रह्मरूप असेल का बरं. मग शास्त्र तर काही खोटं सांगत नाही ना. जगद्गुरु आहे ती. जगद्गुरु ची प्रतीती जशी तशी आपल्याला इथं इतकं सोपं करून कोण सांगा दुसरं. फारच गरजेचा विषय हा. थोडक्यात अभंगाचा सार असा आहे, द्वैताचा निराश झाला म्हणजे खाली अवश्यच एक हरी राहतो, त्याला शोधायला आपल्या बाहेरच्या ठिकाणी जायला नको. एवढे जाणण्याची जर इच्छा असेल तर मनाने त्याला जाणा. पार देच्या खुणा ज्या आहेत त्या पारच करणारी जाणार. आधी देहामुळे खरा नाही तर देह संबंधी स्त्री पुत्र ग्रहादिके कुठून खरे असणार. प्रश्नचिन्ह आहे. त्याचे दिसणे शेतातील बुजगावणे जसे चोरास रक्षक आहे असे सत्य भासते त्याप्रमाणे होय. आपल्या स्वरूपाच्या विस्मृती रूप निद्रेने निजलेल्या जीवास तुकाराम महाराज जागी करतात.
म्हणजे या सांगतात की अरे तू व्यर्थ भिवू नको, तू अंगानेच परमात्मा स्वरूप आहे. हे तुला तुझ्या अंगची म्हणजे आत्मिक दृष्टी आहे ती उघडून पाहशील तर तुला समजून येईल. पुंडलिकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज. तुकाराम 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 तुकाराम.